पण ओमराजे म्हणजे ज्या पद्धतीचं काम ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडून झालं, तुम्ही केलं. बाळा नांदगावकरांनी तर राजकारणातला कोहिनूर असं, आणि एक राजकारणी दुसऱ्या राजकारण्याबद्दल, तोही आपल्या पक्षात नसलेल्या, इतक्या कौतुकानं बोलणं हे फार दुर्मिळ झालेलं आहे आत्ताच्या काळामध्ये. पण एकूण जी मराठवाड्यामध्ये स्थिती निर्माण झाली गेल्या काही काळामध्ये, आज काय परिस्थिती आहे आणि जे झालं त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, निश्चितपणे मराठवाड्याच्या मागच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस आणि त्या पावसामुळे तयार झालेली पूर परिस्थिती ही मराठवाड्यात कधीच अनुभवायला मिळालेली नाही. कारण आमचा जर भाग बघितला, विशेष करून धाराशिव हा उंचीवर असलेला भाग आहे, त्यामुळे कितीही पाऊस पडला तर ते पाणी पटकन निचराहून जाणार अशी परिस्थिती आमच्या जिल्ह्याची असायची. पूर वगैरे तर आम्हाला कधी माहीत नसायचं, पण अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली की अतिवृष्टी, आपण 65 mm पुढं पाऊस झाला की शासन त्याला अतिवृष्टीची म्हणजे त्याला संज्ञा देते, म्हटलं जाते. पण एका मंडळामध्ये 168 mm, 225 mm, 228 mm इतक्या भयंकर आणि प्रचंड प्रमाणात पाऊस कधीच धाराशिव जिल्ह्यामध्ये पडला नाही. तो पाऊस पडला आणि मग तो पडलेला पाऊस एकदम अचानक नदीच्या माध्यमातून बाहेर पडला. ती परिस्थिती अशी झाली होती की नदीचं पात्र जे आहे ते पात्र सोडून दोन्ही बाजूला अक्षरशः 4 किलोमीटर उजवीकडं, 4 किलोमीटर डावीकडं, म्हणजे इतकं मोठं पात्र ते झालं होतं. आणि त्या पात्रात येणारी शेतकऱ्याची जमीन असेल, घरं असेल, जनावरं असतील, हे सगळं त्या पावसानं अक्षरशः चिरडून टाकलं, सगळ्या गोष्टीचा चिखल केला. आणि अतिशय विदारक परिस्थिती, म्हणजे मला वाटते पूर्वी सगळ्या लोकांना भूकंपाची एक आठवण आहे 1993च्या किल्लारीला झालेल्या. मला वाटतं त्याच्यानंतरची एक भयंकर अशी त्रासदी, ज्याच्यात जीवाचं नुकसान जास्त झालं नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं असेल तर शेतीचं आणि शेतजमीन असेल, त्याच्यावरचं पीक असेल, तुमची विहीर असेल, शेतकऱ्याची जनावरं असतील, ह्याचं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालं.